आता आपल्याकडे शेतकऱ्यांना विकण्यासाठी रोप अवेलेबल आहे. सगळे नर्सरीमध्ये आहे, चिकू आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, काय म्हणतात आवळा आहे, मोसंबीचे आपण थोडेच करतो. मोसंबी एवढे रोप अवेलेबल आहेत. मला वाटतं शेवगा एक आहे. ते 7-8 प्रकारच्या रोपं विकण्यासाठी करतो. आपल्या इथंच काय म्हणतात रोपं करतो आणि रोपं वाढवल्याच्या नंतर त्याला मदर ब्लॉक प्लॅन्ट जे असतात हे असतात ते आपण इथंच करतो. 80 रुपयाला केसर, आंब्यामध्ये केसर आहे, जांभळामध्ये कोकण बारडोली आहे, चिकूमध्ये कालीपत्ती आहे आणि मोसंबीमध्ये न्यू सेल्युलर आहे. असे हे रोपवाटिक आहे आपल्याकडे. 4-5 रोपवाटिक आहेत. हे फक्त केसरचे. हां, हे फक्त केसरचे. आंब्यामध्ये फक्त केसर तयार करतो, बाकी कोणताच आंबा करत नाही. 80 रुपयाला एक झाड विकतो आपण. सरकारी दरानुसार आपण रोपवाटिकेला हे विकतो. चांगला बघू आपण आंब्याचं स्पेशल 25 ते 30 प्रकारचे आंब्याची झाड आहेत. रोप आहे ते जातीची कलमच बनवतात. कलमच आता हे बघा, हे आता आवाज येणार नाही त्याच्यामध्ये. हे पुन्हा जोडल्या जातं. वरी जे आहे ना हे गावरान, आधी कोळी गावरान करतो. गावरान आल्याच्या नंतर झाड कट करतो. कट केल्याच्या नंतर केसरची कलम लावतो आणि हे या पन्नीनं हे करतो. त्याची ती पन्नी नाही काढायची, ते तसेच जुडल्या जातं. 1 वर्षानंतर जेव्हा साईज 1 वर्षाची होईल, 1 वर्षानंतर मग आपण विकायला हे करतो. त्या वर्षी बनवली की पुढच्या वर्षी विकतो. कोणत्या पण आंब्याला सेट केलं जाते ती कलम? हां, कोणत्याही आंब्याला. गावरानच आंब्याला केसरची कलम सेट. अजून दुसऱ्या कोणत्या प्रकारचे? दुसऱ्याही गोष्ट